का तुम्हाला एखादा प्राणी चावला तर सुरुवातीला काय करायचं, तर ज्या ठिकाणी हा प्राणी चावलाय किंवा त्या प्राण्याने ओरखडलंय ही जागा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची, तिला साबण सुद्धा लावायचा आणि 10 ते 15 मिनिटं ही जागा धुवून घ्यायची. त्यानंतर त्याच्यावरती अँटीसेप्टिक किंवा आयोडीन टाकायचं आणि लगेच डॉक्टरकडे जायचं. डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर तुम्हाला रेबीजची लस देईल. यामध्ये 2 प्रमुख गोष्टी असतात. पहिला असतो ARV म्हणजे अँटी रेबीज वॅक्सिन आणि दुसरा असतो RIG म्हणजे रेबीज इम्युनोग्लोबिन. AVR कधी दिला जातो, समजा तुम्हाला नॉर्मल जखम झालेली आहे किंवा एखाद्या प्राण्याने ओरखडला आहे त्यावेळेस तुम्हाला AVRचे 4 डोस दिले जातात. पहिल्या दिवशी 1 डोस दिला जातो, नंतर तिसऱ्या दिवशी 1 डोस दिला जातो, नंतर 7व्या दिवशी 1 डोस दिला जातो आणि नंतर 25व्या दिवशी 1 डोस दिला जातो. तर RIG कधी दिला जातो, समजा एखादी जखम खूप जास्त खोलपर्यंत गेलेली आहे आणि त्या जखमेमधून रक्त आलेलं आहे तर अशा वेळेस RIG दिला जातो. AVR म्हणजे काय, तर AVR एकदा बॉडीमध्ये सोडलं की त्यानंतर बॉडी अँटीबॉडीज निर्माण करते रेबीज विरुद्ध लढण्यासाठी. आणि RIG म्हणजे काय, त्याच्यामध्ये ऑलरेडी अँटीबॉडीज असतात, त्या अँटीबॉडी लगेच शरीरामध्ये रेबीज विरुद्ध काम करायला सुरुवात करतात.